जय हिंद मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच की पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये यवतमध्ये जो काही हिंसाचाराचा प्रकार झाला आहे तो अत्यंत निंदनीय आहे। या संदर्भात आपल्याशी संवाद काही महत्त्वाच्या गोष्टीवरती आपल्याला संवाद साधायचा होता। तुम्ही जर पाहिलात तर 3-4 दिवसापूर्वी यवतमध्ये एका तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांचे जे महाराष्ट्रातील कोणतेही महाराष्ट्रवासी जे ते सहन करू शकत नाही असे अवहेलना करण्याचा प्रयत्न केला। या संदर्भात त्यानंतर मुस्लिम समाज असू दे किंवा हिंदू समाज असू दे, समाजातील लोकांनी बसून जे आहे बैठक घेतली। यामध्ये शांततामय पद्धतीने मार्ग निघाला व त्या तरुणाला अटक करण्यात आली, त्यावरती कारवाई करण्यात आली पोलिसांच्या मार्फत। आणि पूर्णतः यवतमध्ये जे आहे दोन्ही समाजाकडून बैठक झाल्यानंतर शांततेचं वातावरण होतं। परंतु ज्या पद्धतीने आपण बघितलं की हे सगळं झाल्यानंतर 31 जुलैला जे आहे सभा घेण्यात आली हिंदू आक्रोश मोर्चाच्या नावावरती। बरं, हिंदू आक्रोश मोर्चा हे महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की इलेक्शन पूर्वी भरपूर काही असे मोर्चे स्पॉन्सर्ड मोर्चे झालेले आहेत, ज्या ठिकाणी पोलीस त्यांना परवानगी देतात आणि पोलिसांच्या संरक्षणामध्ये हे मोर्चे होतात। आता प्रश्न हाच आहे की तुम्ही हिंदू आक्रोश मोर्चा काढताय, नेमकं कोणाच्या विरुद्ध काढताय, नेमकं कोणाला तुम्ही ऍड्रेस करताय, केंद्र सरकारला ऍड्रेस करताय का तुम्ही महाराष्ट्र सरकारला ऍड्रेस करताय? शेवटी सरकार जे आहे ना भाजपाचंच आहे। आणि या सभेमध्ये या हिंदू आक्रोश मोर्चामध्ये जर तुम्ही बघितलात की गोपी पडवळकर असू दे किंवा संग्राम जगताप असू दे व इंदोरहून आलं कोणीतरी किन्नर होते ते, हे सगळे लोक तिथं येतात आणि त्या ठिकाणी भडकाऊ भाषण करतात। तुम्ही जर बघितलं संग्राम जगताप यांचं काय होतं व तेच आहे, अजून त्यांना तेच म्हणायचं आहे की लाड उठाव दांडे भगाव लांडे यासारखे भाषण करताय तुम्ही। त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाला ऍड्रेस करून सांगताय तुम्ही की हे झुरळ सारखे आहेत, झुरळांना पोलिसांनी ठेचायला पाहिजे, ही तुमची भाषा आहे। ही शांततेसाठी भाषा आहे का? ही राष्ट्रीय एकात्मतेसाठी भाषा आहे का? त्यानंतर आपण बघितलं की तो काहीतरी किन्नर जे आलं होतं ते किन्नर काय म्हणतोय, तो म्हणतोय की यांचे हात कापायला पाहिजे वगैरे। अरे एखाद्या तरुणाने हे केलं चुकीचं तर द्या ना कडक, म्हणजे पॉसिबल असेल ते शिक्षा। तुम्ही कायद्याचं राज्य आहे ना, मग हे जे काही आक्रोश मोर्चाच्या नावावरती नेमकं कोणाच्या विरुद्ध काढताय तुम्ही? विचार करण्यासारखी गोष्ट आहे। त्यांचं सरकार आहे, राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे, केंद्रात त्यांचं सरकार आहे, पोलीस प्रशासन त्यांचं आहे। कायदेशीर तुम्ही कारवाई करा। तुम्ही एखाद्या समाजाला पूर्ण वेठीस धरताय, त्याचं राक्षसीकरण करताय आणि ते सभा झाल्यानंतर 31 जुलै नंतर जे आपण बघतोय की दुसऱ्या दिवशी जे ना हिंसाचार उपळतो। बरं, कारण काय सांगितलं त्यांनी? एक आक्षेपार्ह पोस्ट एका तरुणाने लावली होती, ठीक आहे, लावली आक्षेपार्ह पोस्ट ना, कारवाई करा त्याच्यावरती, पोलिसांची कारवाई करा, त्याला कडक कारवाई करा। कायदा हातात घेऊन त्या एखाद्या तरुणाला त्याला काय मशिदीत तर हे आदेश झाला नव्हता ना की तुम्ही अशी आक्षेपार्ह पोस्ट ठेवा। आणि काय आक्षेपार्ह पोस्ट होती? एक कोणीतरी बाबा जे आहे त्यांनी काहीतरी रेप केलं त्या संदर्भात होती ती। आता ते किती आक्षेपार्ह काय वगैरे ते पोलीस डिसाईड करतीलच। प्रश्न असा आहे, एका तरुणाने चुकीचं केलं म्हणून त्या तरुणाचा धर्म बघून त्यांच्या धर्मस्थळावरती जाऊन तुम्ही भगवा फडकवण्याचा प्रयत्न करताय। बरं, हे जे पॅटर्न आहे की हिंदू आक्रोश मोर्चा घ्यायचा आणि मुस्लिम धर्मस्थळावरती जाऊन भगवा फडकवायचा, हे पॅटर्न फक्त काही यवतमध्ये नाही झालेलं आहे। आपल्याला पण माहित आहे की अहिल्यानगरमध्ये देखील जे ना संग्राम पाटील यांच्या ह्याच्यामध्ये प्रेझेन्स मध्ये असा हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला, तिथल्या दर्गावरती जाऊन भगवा फडकवण्यात आला। फडणवीस जे आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, हे इतके असंवेदनशील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यापूर्वी महाराष्ट्राने कधी नाही बघितलं। मालेगाव ब्लास्टच्या ह्याच्यामध्ये आरोपी काही निर्दोष सुटले त्याच्यामध्ये, तिथून त्यावेळेस त्यांची भावना ही असायला पाहिजे होती। एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी हे सांगायला पाहिजे होते की मालेगाव ब्लास्ट मध्ये जे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या परिवारासंदर्भात त्यांनी संवेदना व्यक्त करायला पाहिजे होती की त्यांना न्याय मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे ऍज अ मुख्यमंत्री म्हणून। त्या व्यतिरिक्त ते एकदम खुश होते आणि काय स्टेटमेंट देतात ते सेम गोष्ट जी आहे ना, तुम्ही जर बघितलात त्यांचे यवतच्या संदर्भातल्या ह्याच्यामध्ये काय म्हणतायत ते की ते सरळ सांगतायत की त्या ठिकाणी अवहेलना झाली होती, त्यानंतर मोर्चा झाल्यानंतर जर कुणी हे म्हणत असेल की तुम्ही मोर्चा घेतलात म्हणून आम्ही स्टेटस ठेवू, अहो मोर्चा जे घेण्यात आलं ना ते संघटितपणे घेण्यात आलं आणि स्टेटस ठेवायला कुणी संघटितपणे स्टेटस नाही ठेवलं तुमच्या मोर्चाच्या अगेन्स्ट मध्ये। पण फडणवीसांचा इतिहास राहिलेला आहे की नेहमीच ते जे ना दंगलखोरांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत। ते नागपूर राईट्स मध्ये पण आपण बघितलं की चादर जाळली नाही, त्यांनी ह्याच्यामध्ये पण सांगितलं होतं विधानसभेमध्ये की हे केलं। परभणीचं आपल्याला माहिती आहे सूर्यवंशीच्या संदर्भात
हे नेहमीच खोटं बोलणारे आणि कपट नीती अडॉप्ट करणारे हे महाराष्ट्राला भेटलेले दुर्दैवाची बाब आहे की असं मुख्यमंत्री असंवेदनशील महाराष्ट्राला भेटलेलं आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला इलेक्शन मध्ये ज्यांना ध्रुवीकरणाचं राजकारण करायचं आहे ना, तुम्ही करा, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, हे ध्रुवीकरणाच्या राजकारणातून आपलं समाजाला आपण कुठं नेतोय ना याचा विचार भाजपाने करायला पाहिजे. पण मागच्या 2-3 दिवसामध्ये जी गोष्ट आहे पुण्यामध्येच घडलेलं आहे. पुण्यामध्येच घडतं की एक आर्मी जे आहे ते कारगिल युद्धामध्ये होते, ते समावेश होतो त्यांचा, याच्या घरी जाऊन काही टवाळके जे आहेत घेऊन जातात, सरळ विचारतात लहान पोरांना, बायकांना, आणि तिथे घालतात तुम्ही आधार कार्ड दाखवा, तुमची ओळख दाखवा, बांगलादेशी घोषित करताय तुम्ही. दुसऱ्या ठिकाणी यवतमध्ये काय झालं, आज इथला हडपसर विधानसभेचा मागच्या वेळेस आमदार होता तो योगेश टिळेकर भाजपाचा, तो देखील काय करतोय, अर्धवट माहिती घेऊन व्हिडिओ बनवून तुम्ही लोकांची दिशाभूल करून समाजामध्ये माथी भडकवण्याचं काम करताय. कन्स्ट्रक्टिव्ह असं या येत्या इलेक्शन निवडणुकीला समोर ठेवून तुमचे ह्या सगळ्या काही घटनाक्रम चालू आहे. हे तुमच्याकडे दाखवण्यासारखं, विकासाला धरून ज्यांना दाखवण्यासारखं भाजपाकडे काही नाही लोकल बॉडी इलेक्शन मध्ये, म्हणून हे सगळं ध्रुवीकरणाचं राजकारण चालू आहे. पण त्यांना हे माहित नाहीये त्यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी हे लोक समाजाला कुठे घेऊन जात आहेत, तरुणांची माथे भडकून त्यांचं आयुष्य, त्यांचं करिअर खराब करण्याचं काम चालू आहे. बरं, या सगळ्या गोष्टी होत असताना पुण्याचे पालकमंत्री ज्यांनी हे सांगितलं की मी देवेंद्र फडणवीसांकडे याच्यासाठी त्याच्यासोबत गेलो की त्यांनी मला आश्वस्त केलं की पुण्याचं पालकमंत्री बनवतील म्हणून. अहो, पालकमंत्री आहात ना तुम्ही, किती लांब आहे बारामती यवत पासून, पुण्यामध्ये काय काय घडतंय कधी तुम्ही विचार केला? तुम्ही भाषणामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी करताय पुरोगामित्वाच्या. तुमच्या पुण्यामध्ये ग्रामीण भागामध्ये पुण्याच्या लगतच जे आहे ना त्या ठिकाणी मशिदीमध्ये प्रतिबंधित करण्यात येतं बाहेरच्या लोकांना न येण्यासाठी. त्या ठिकाणी जे काही मुस्लिम व्यावसायिक आहेत त्यांना बायकॉट करण्यात येतं, त्यांना तिथून हाकलून लावण्यात येतं, पलायन करतात ते लोक. त्यानंतर मुस्लिम कंट्रोल करण्यासाठी मुस्लिम नियंत्रण समिती बनवण्यात येते, मुसलमानांचा एक पद्धतशीरपणे बायकॉट करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. तुम्ही काय करताय पालकमंत्री म्हणून? मला त्या पार्टीच्या जे काही मुस्लिम नेते आहेत त्यांना पण विचारायचं आहे. सगळ्यात महाराष्ट्रात दुर्दैवाची बाब म्हणजे हे आहे की मुस्लिम समाजाला लाचार राजनीतिक प्रतिनिधित्व भेटलेलं आहे, अत्यंत लाचार आहे. त्या पक्षामध्ये राहून जे आहे त्यांनी मुस्लिम समाजासाठी, मुस्लिम समाजावरती होणाऱ्या अत्याचाराच्या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर असताना देखील त्यांची लाचारी इतकी आहे की ते आपल्या पक्षाच्या आमदाराविरुद्ध बोलू शकत नाही. कुणाचे आमदार आहेत हे? संग्राम जगताप. विचार करण्यासाठी म्हणून भाषण नाही चालणार. तुम्ही जे भाषण करताय, टोपी घालून भाषण करताय, रुमाल टाकून मुस्लिम समाजाचं कल्चरल तुम्ही हे करताय, आम्हाला नकोय. फक्त तुम्ही मुस्लिम समाजाला हे आश्वस्त करा की तुम्ही सुरक्षित आहात, तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. हे अजित पवारांनी जे ना फक्त आश्वस्त करायला पाहिजे. फक्त भाषणातून जे ना पुरोगामित्व सिद्ध होणार नाही. मला अजून एक गोष्ट जे आहे ना आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं आहे की काही धर्मांध लोक समाजामध्ये त्यांच्या राजकीय फायद्यासाठी धार्मिक ध्रुवीकरण करण्याचं राजकारण करणार आहेत. येत्या इलेक्शनला समोर धरून जनतेने जे नाही यांचं हे जे काही राजकारण आहे त्याला हाणून पाडावं. समाजामध्ये शांतता राहिली पाहिजे. या संदर्भात आपण प्रयत्न करावेत. महाराष्ट्राची जी प्रतिमा आहे, फुले शाहू आंबेडकर शिवरायांची जी महाराष्ट्र म्हणजे ओळख आहे, त्याला आपण साबित ठेवलं पाहिजे. यासाठी महाराष्ट्राने प्रयत्न करावा. आणि मला पोलिसांना पण सांगायचं आहे की तुम्ही हातबल असताल गृहमंत्र्यांच्या चालत. मला एवढंच म्हणायचं आहे की आपण ज्या संविधानाची शपथ घेतलेली आहे, आपण जी शपथ घेतलेली आहे ते पोलीस प्रशासनाने हे करावं. आणि जे कोणी असतील, कुठल्याही धर्माचे असू दे, समाजकंटक असतील, जे समाजामध्ये दंगल भडकवण्याचं काम करतात, समाजाला विभागण्याचं काम करतात, विघटनवादी शक्ती आहेत, विघ्न संतोषी जे शक्ती आहेत, त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी. कारण तुम्ही कारवाई न केल्यामुळं यांचं जे मोटिवेशन आहे ते वाढत चाललेलं आहे. आज ह्या ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याच्या विरुद्ध मला हेच म्हणायचं आहे की जे पुरोगामी असू दे किंवा सेक्युलरिझमचं जे म्हणतात की आम्ही या विचारधारेला चालणारे लोक आहेत, त्यांनी हे जबाबदारी येते की महाराष्ट्राचं महाराष्ट्रपण जपणं महत्वाचं आहे. याला गायपट्टा होऊ न देणं ही महाराष्ट्राच्या जनतेची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की या सर्व प्रकारामध्ये पोलीस प्रशासनाकडून जे काही सहकार्य असेल ते नागरिकांनी करावं आणि शांतता अबाधित ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील राहावं, हेच माझं आव्हान आहे. धन्यवाद.